हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होतील। तर मग आज क्वेश्चन आन्सरचा आपण सेकंड पार्ट बघणार आहोत। प्रश्न खूपच आलेले आहेत आणि खूप मोठे मोठे आहेत आणि सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मला द्यायची आहेत आणि मागचा जो पार्ट होता त्यामध्ये खूप सारे कमेंट्स मला अशा आले की खूप छान बोलतेस, सांगतेस। सॅटर्डे मोटिवेशनल जो तू सिरीज अगोदर स्टार्ट केली होतीस तर ती परत स्टार्ट कर आणि खूप छान वाटतं तुला ऐकायला। तर मग चला आजच्या प्रश्नोत्तरांना सुरुवात करूयात। आजचा पहिला प्रश्न कोणाचा आहे तो बघूयात। तर आजचा पहिला प्रश्न कृतिका केनी यांचा आहे। मस्ट रीड। मी तुझे व्लॉग गेल्या 2 वर्षापासून पाहते, मला खूप आवडतात। तुझे हेअर खूप आता मॅनेजेबल झाले आहेत, ते फक्त सलून हेअर ट्रीटमेंटमुळे की तू अजूनही डॉक्टर ट्रीटमेंट वगैरे करते? प्लीज मला सांग, कारण माझे हेअर खूप खराब झालेत। मला सलून ट्रीटमेंट घ्यायची आहे, पण मला सलून ट्रीटमेंटबद्दल निगेटिव्ह कमेंट्स ऐकून भीती वाटते। सो तुझं मत काय आहे? खूप साऱ्या चॅनल्सवरती तुम्हाला सलून ट्रीटमेंटबद्दल सांगितलं जातं की केराटिन ट्रीटमेंट, स्मूथनिंग, प्रोटीन ट्रीटमेंट, ह्या सगळ्या गोष्टी। आता मी माझा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगते की मी जिथे जिथे राहते तर तिथे जी सलून आहे, मी गेले 10 वर्ष म्हणण्यापेक्षा मी जेव्हा लग्न करून आले तेव्हापासून त्या एकाच सलूनमध्ये जाते आणि फक्त केसांसाठी। माझे केस लग्नाच्या आधी प्रॉपर मॅनेजेबल होते, कारण गावी राहत असल्यामुळे। मुंबईला आल्यानंतर थोडंसं हवामान चेंज आणि सडनली सगळ्या गोष्टीमध्ये चेंज झाल्यामुळे हेअरमध्ये खूप सारे चेंज होऊन आले। केस अगदी रुक्ष आणि त्याच्यानंतर कुकुरळे वगैरे होऊ लागले। डिलिव्हरी नंतर ते अजूनच खराब झाले। हे सगळे हॉर्मोनल चेंजेस आपल्यात होतात, प्लस एन्व्हायरमेंटल चेंजेसचा इफेक्ट सुद्धा आपल्या केसांच्या वरती पडतो। आपण एका ठिकाणावरून सडनली दुसऱ्या ठिकाणी आले, कारण गावचं वातावरण थंड, मुंबईचं उष्ण दमट, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाले। मग जिथे मी सलूनमध्ये जाते तर तिथे जो आहे एकटा, तर त्यांनी म्हणजे केस बघतात तुमचे। ज्या सलूनमध्ये तुम्ही हेअर ट्रीटमेंटसाठी जाल तर ते सलून कसं आहे, तिथल्या हेअर ट्रीटमेंटबद्दल रिव्ह्यूज ऐका। त्याच्यानंतर सांगतात तुम्हाला तुमच्या केसांच्यावरून की तुम्ही कोणती ट्रीटमेंट केली पाहिजे। आपण नाही सांगायचे कधी की स्ट्रेटनिंग करा, स्मूथनिंग करा। माझा तर स्ट्रेटनिंग आणि स्मूथनिंगला विरोध आहे। मी सगळ्यात आधी स्ट्रेटनिंग केलं होतं, केस अगदी स्टार्ट होतात। स्मूथनिंग पण केलं होतं, पण खूप सारे केमिकल्स वापरले जातात। त्याच्यानंतर गेले 4 वर्ष फक्त आणि फक्त मी 4 ते 5 महिन्यातून प्रोटीन ट्रीटमेंट, जी केराटिन ट्रीटमेंट असते तीच फक्त घेते आणि तेही मला सजेस्ट केल्यानंतर, कारण मला पूर्ण असे स्ट्रेट केस नको होते। वेवी किंवा नॅचरल केस जसे असतात तसे हवे होते, त्याच्यानुसार त्यांनी सजेस्ट केलं। त्यानंतर मंथली मी स्पा सुद्धा करते केसांना। तेल अजिबात लावत नाही, आधी मी लावायचे पण तेल अजिबात लावत नाही आता। जेव्हा कधी हेडेक वगैरे होत असेल तर त्यावेळी मी तेल अवश्य लावते केसांना। आधी लावायचे भरपूर चापून चोपून तेल, पण केस गळू लागले माझे। आता मी हे म्हणत नाही की तेल लावल्याने केस गळतात, काही जणींना इफेक्ट होऊ शकतो त्याचा, आणि इतकीच काळजी पण। आणि इंटेक जो असतो तो पाण्याचा, त्याच्यानंतर घरगुती जेवण, ह्याचाच। बाकी मी डॉक्टर ट्रीटमेंट अजूनही नाही घेतलेली आहे। क्युअर स्किनवरून एकदा मी हेअर ट्रीटमेंट खूप आधी घेतली होती, जेव्हा जास्त डॅन्ड्रफ झाला होता, त्यामुळे तो कमी झाला होता। त्याच्यानंतर मला डॅन्ड्रफचा इतकासा त्रास, म्हणजे नॉर्मल आहे पण इतकासा नाही आहे। बाकी कोणत्याच ट्रीटमेंट नाही। कलर सुद्धा सलूनला जाऊन करते, कारण का घरी सुद्धा कलर करताना चांगल्या ब्रँडचेच कलर वापरते, त्यामुळे केस डॅमेज होणार नाही। आणि जेव्हा वेळ असेल तेव्हा सलूनमध्ये जाऊन करते। स्पामुळे केस खूप छान राहतात। घरी सुद्धा स्पा तुम्ही करू शकता अगदी सोप्या पद्धतीने। दही तर नॅचरल कंडिशनर आहे। हेअर वॉश करताना सुद्धा म्हणजे केस सल्फेट फ्री शॅम्पू वगैरे वापरते मी। आणि जे शॅम्पू म्हणजे आता केराटिन ट्रीटमेंट केल्यामुळे जे शॅम्पू त्यांनी सजेस्ट केले तर तेच वापरते। ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत एवढ्यासाठी, म्हणजे केस आता मॅनेजेबल बऱ्यापैकी झाले, जसं तुम्ही बघता। आणि हा प्रश्न खूप जणींचा होता, कमेंट सेक्शनमध्ये ब्लॉगच्या सुद्धा मला विचारण्यात आला होता। चला आपण पुढचा प्रश्न घेऊया। व्हॉट इज युअर एज्युकेशन, प्लीज रिप्लाय। माझं BSc केमिस्ट्री झालं, हे आधी मी सांगितलेलं आहे। तू चॅलेंज व्हिडिओ कधी करणार? नवीन मोबाईल घेतला तर तो कोणता घेणार? अजून पुढे बिझनेस वगैरे काही करायचं असेल ठरवले का? फक्त यूट्यूबवर राहणार? रुपाली विचारते। तर चॅलेंज व्हिडिओ करायचे आहेत, थोडंसं टाईमचा प्रॉब्लेम होतोय। त्याच्यानंतर नवीन मोबाईल घेतला तर सॅमसंग सिरीजमधलाच घेईन जो नेक्स्ट येईल। त्याच्यानंतर बिझनेस वगैरे करायचा आहे, प्लॅनिंग सुरू आहे। पण बिझनेस म्हटलं तर अगदी आज बिझनेस करायचं आणि उद्या टाकायचं असं होत नाही, त्याच्यासाठी प्रॉपर मॅनेजमेंट लागतं, प्रॉपर पैसा लागतो। सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आपण बिझनेस करायला लागतो, तरच तो पुढे जातो। अचानक चला करूयात तर असं होत नाही। यूट्यूबवरच फक्त राहणार असं काही नाही, मला माझं स्वतःचं असं काहीतरी करायचं आहे।
त्याच्यानंतर वर्षा फॅशन विचारते की अजमेरा फॅशनची ॲड आपल्याला कशी मिळेल नवीन यूट्यूबरला आणि पैसे कमावण्यासाठी. काहीच माहीत नाही. प्रमोशन स्पॉन्सरशिप ॲड कसे मिळू शकतो प्लीज सांगा. याबद्दल मी सांगितलेलं आहे, पण अजमेरा फॅशनचे ॲड अशा असतात की मोस्टली तुमचा ऑडियन्स वर्ग चांगला पाहिजेत, लेडीज कनेक्ट म्हणजे जास्त बऱ्यापैकी त्यांची जी ॲड आहे ती सगळ्यांच्यापर्यंत पोहोचेल असा ऑडियन्स पाहिजेत आणि ते स्वतःहून तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात. कुठल्याही स्पॉन्सरशिप आपण स्वतः घेऊच शकत नाही, ते स्वतःच तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात. हे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहेच. त्याच्यानंतर ताई मी एक यूट्यूबर आहे, मला कळत नाही, माझी व्हिडिओज व्हायरल होत नाही, रोज काय दाखवायचं ब्लॉगमध्ये. तर माझं एक म्हणणं की व्लॉगिंग दुसरे करतायत म्हणून करायला जाऊ नका. तुमच्यात सुद्धा दुसरे काहीतरी गुण असतील. एकेकांना बोलायला आवडते तेव्हा ते व्लॉगिंग करायला जातात. जर तुम्हाला समजतच नसेल तर कदाचित दुसरं काहीतरी अजून ट्राय करा, थांबू नका, पण ट्राय करत. बाळासाहेब गाडे अजून एक प्रश्न आहे. हाय धनु, मी अर्चना. माझा एक प्रश्न आहे. घरासाठी आपण काम करतो, आपल्याला आवडते असे कपडे घालतो, कोणाच्याबद्दल आपण इकडचं तिकडं बोलत नाही, अगदी सरळ मार्गे आयुष्य चाललेलं असतं आणि इथेच कुठेतरी आपल्या मागे आपले शेजारचे कोणीच उगाच काहीतरी बोलत असतील, आपल्याला नावे ठेवत असेल, तर तेव्हा काय करायचं. आणि एक आपल्या घरासाठी, मुलांच्या पतीच्या प्रगतीसाठी आपण काय काय करायला हवे. माझ्या अनुभवावरून जर मी तुम्हाला सांगेन, जर आपण आपल्यासाठी करत असू तर दुसऱ्यांचा विचार अजिबात करायचा नाही. जग कोणत्याही गोष्टीवरती बोलू शकतं. जी लोक तुमची बरोबरी करू शकत नाही ते तुमचे पाय खेचायचा प्रयत्न करतात. पाय खेचू नये. तुम्ही जर चांगले पाठीमागे येत नसाल तर ते तुमच्याविषयी लोकांच्यामध्ये वाईट सांगण्याचा प्रयत्न करतात आणि तरीही थांबत नसाल तर अतिशय पुढच्या लेवलला जाऊन अजून काहीतरी करू इच्छितात किंवा करतात सुद्धा अशी लोक. माझं मत काय माहिती आहे, अशा लोकांना आपण थांबवू शकत नाही, शेजारचे असू देत किंवा अजून कोणीही असू देत. अशा वेळी फक्त आणि फक्त आपलं मन शांत ठेवून आपलं आयुष्य जगण्याकडे लक्ष ठेवायचं. कारण प्रत्येकाचं ज्याचं त्याचं कर्म जसं मी म्हटलं तर ते अफेक्ट करतंच. म्हणून मी नेहमी सांगते की दुसऱ्याचं वाईट करण्यापेक्षा किंवा दुसऱ्याचे पाय खेचण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष द्या, खूप पुढे जा. त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा विचार तुम्ही नकाच करू. तुम्ही जे करताय ते करा. फक्त फॅमिलीसाठी, आपल्या घरासाठी आणि आपल्या नवऱ्यासाठी किंवा आपल्या मुलाबाळांसाठी ज्या सगळ्या गोष्टी तुम्हाला योग्य वाटतील की हे केल्यानंतर आपल्या घराचं चांगलं होईल किंवा अजून घर पुढे जाईल, ते नक्कीच करा. आणि आपलं मन नेहमी आपल्याला करेक्ट गोष्टी सांगत असतं. जर कुठे काहीतरी वाईट घडणारही असेल किंवा ह्या कृतीनं काहीतरी वाईट घडणार असेल तर इंट्युशन आपल्याला मिळतात. त्यामुळे सगळ्यात आधी आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐका. मीही तेच करते. केसांच्या बद्दल खूप सारे प्रश्न आले, तर ते पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी दिलेलेच आहे. होममेड रेमेडीज फॉर स्किन ऑन ऑर फेस, भाग्यश्री विचारते. तर होममेड रेमेडीजमध्ये जास्त करून मी खरंच सांगते, खूप जणींना असं वाटतं की मी सलूनमध्ये जाऊन स्किन ट्रीटमेंट वगैरे घेतले किंवा अजून काहीतरी घेतले. तर मी सलूनमध्ये गेले 8 ते 9 वर्ष जाते, कुठेही बाकी गेले नाही तर तिथे जाऊन तुम्ही विचारू शकता. मी पत्तासुद्धा देते की मग कोणती स्किन ट्रीटमेंट तिथे घेतलेली आहे का. फक्त आणि फक्त घरच्या घरी जे असतं माझं, मी तुम्हाला हाऊस क्वीन टिप्सवरती ते रुटीन शेअर केलेलं आहे की कोणते घरच्या घरी मी गोष्टी करते ज्यामुळे आपली स्किन चांगली राहू शकते. असं नाही की सलूनला गेल्यानंतरच तुमची स्किन वगैरे चांगली होते. तुम्हाला जर सलूनचे प्रोडक्ट्स वगैरे जर सूट होत नसेल तर घरच्या घरी तुम्हाला सूट होऊ शकतात. असे मी काही व्हिडिओज केलेले आहेत, तर त्याचे लिंक्स मी देते ज्यावरून तुम्हाला समजेल की मी घरी काय करते, ज्यामुळे माझी स्किन बेटर होण्यासाठी मी प्रयत्न केलेले आहेत. प्रत्येकाचं स्किन टेक्स्चर वेगळं असू शकतं. मी फक्त माझा अनुभव शेअर करते, त्याच्यानुसार तुम्ही तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमच्यासाठी त्या गोष्टी करू शकता. सूट झालं तर मग कंटिन्युअसली दर आठवड्याला तर तुम्ही करूच शकता. ताई, तू कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या कॉलेज जीवनासाठी काय सल्ला देशील. कांडेकर सुजित संजय. कॉलेजमधील जर आता हा मुलगाच असेल असं मला वाटतं की मुलगा किंवा मुलगी दोन्ही मी सांगेन, तर कॉलेजचे जे वय असतं म्हणजे वय 18 पासून 25 पर्यंत, खरंच तुम्हाला सांगते गोल्डन इरा आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. ह्या वयामध्ये आपण खूप चांगल्या गोष्टी शिकू शकतो आणि आपलं आयुष्य घडवण्याचं हे वय आहे. ह्या वयात जर आपण दुसऱ्या गोष्टी म्हणजे ज्या आपल्या करिअरसाठी अगदी खराब असतील ह्या जर केल्या तर पुढचे बाकीचे 40-50 वर्ष आपल्याला पश्चाताप होऊ शकतो. त्यामुळे मुलगा असू देत मुलगी असू देत, मी नेहमीच सांगेन 18 ते 25 हे वर्ष अगदी जोमाने अभ्यास करण्याचं आहे. आयुष्यात जे तुम्ही पुढे म्हणजे तुम्हाला ज्या ठिकाणी स्वतःला पाहायचं, एखादा अधिकारी असू देत, एखादा बिझनेसमॅन असू देत, तर त्या ठिकाणी स्वतःला ठेवून बघा आणि त्यासाठी जे प्रयत्न करावे लागतील ते ह्या वयात करा. अगदी जोमाने करा. 25 नंतर सगळ्या गोष्टी करायच्याच आहेत. आता तुम्ही म्हणाल की प्रेम हे ते, ह्या सगळ्या गोष्टी ओके, ते ह्या वयामध्ये प्रेम होतं, खूप साऱ्या गोष्टी आपण आकर्षित होतो, पण त्या सगळ्यांसाठी फक्त लिमिटेड वेळ ठेवा. असं करू नका की पूर्ण सगळा वेळ त्याच गोष्टींसाठी ठेवायचा आहे. आपला अभ्यास आणि आपलं करिअर खूप महत्त्वाचं आहे या वर्षामध्ये, तर त्याकडे लक्ष द्या, हाच मी सल्ला देईन. वर्षा कदम विचारतात, एवढी सारी कामं कशी मॅनेज करता
करते. जसं मी म्हटलं, जेवणाची जी गोष्ट आहे ती वेळेवर मिळावी याच्यासाठीच मी एकट्याच्या ताई आहेत आमच्याच गावाकडच्या, त्या मला हेल्प करायला येतात. बाकी जी सगळी कामं आहेत त्या सगळ्या कामाचं मॅनेजमेंट मी केलेलं आहे. सकाळी उठल्यापासून कोणती कामं मी कधी करायचेत अगदी ठरवून ठेवलेले आहेत आणि सगळ्या वेळा ठरलेल्या आहेत. यामध्ये घरच्या लोकांची मदत सुद्धा खूप महत्त्वाची ठरते. सकाळी उठल्यापासून आरवचं स्कूल, ट्युशन, त्याच्यानंतर त्याचं खाणं पिणं, त्याचा डबा, बाबांचं जेवण, सचिनचं ऑफिस, ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर टायमामध्येच मी मॅनेज केलेल्या आहेत. माझं काम मी कधी करायचं, दिवसभर ब्लॉगिंग सुरू असते, एडिटिंग मी संध्याकाळी करते. झोपेच्या वेळा आधी खूप खराब झालेल्या होत्या माझ्या, कारण कामाच्या मुळे. त्याच्यानंतर मला ते इफेक्ट चेहऱ्यावरती दिसून आला. त्यानंतर परत मी गेले 15 दिवसामध्ये ते मॅनेज केले की कितीही काम असेल तर हे ते ठेवून 11 वाजता म्हणजे झोपायचं आणि सकाळी जेव्हा जाग लागेल तेव्हा उठायचं. कारण जाग केव्हा लागते, जेव्हा आपल्या शरीराची झोपेची गरज कंप्लीट होते. त्यामुळे मी जरी 3:30ला जरी जाग आली, 4:30ला जरी जाग आली तरी उठून बसते, जे काम अपूर्ण आहे ते करते. त्याच्यानंतर जर परत वाटलं शरीर थकले तर थोडा वेळ नॅप घेते. असं नाही की ठरवलेलंच आहे की दुपारी नॅप घ्यायचंच किंवा नाही, शरीर थकलं असेल तरच नॅप घेते. आणि असं ऊर्जा राहिल्यामुळे शरीरामध्ये अशा प्रकारे मी मॅनेज करू शकते. प्लस खाणं पिणं वेळेवरती ठेवलेलं आहे, त्यामुळे आळस किंवा काही गोष्टी अशा जास्त करून येत नाहीत. आणि बऱ्यापैकी मी कामामध्ये स्वतःला गुंतवलेलं आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकते. फक्त वेळच्या वेळी सगळ्या गोष्टी झाल्या की सगळी कामं मॅनेज होतात. हा एक प्रश्न सारखा आहे, तर याचं उत्तर देते. सिद्धी पाटील विचारतात की युट्यूबचा एक प्रोग्राम होता, म्हणजे जे इव्हेंट असतं त्यामुळे तुला इन्व्हिटेशन येत नाही का? तर सगळ्यांनाच इन्व्हिटेशन येतं, पण माझं कसं होतं की इथे आरवच्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून पुण्यामध्ये किंवा बाकी शहरामध्ये जाणं अवघड होतं खूप. जर इथे अजून कोणतरी लेडीज असती माझ्यासोबत तर सगळं केलं असतं मॅनेज. त्यामुळे नाही जात अशा जास्त करून इव्हेंटला. मुंबईमध्ये वगैरे असेल तर मी नक्कीच अटेंड करेन, पण ते पण खूप लांबमध्ये होतं, गोरेगावला वगैरे. पण पाऊस खूप होता त्या दिवशी, त्यामुळे तिथे जाता नाही आलं. रिसेंटली पुण्यामध्ये होतं आणि मी फ्लॅटच्या कामामध्ये होते, त्याच्यामुळे मला रजिस्ट्रेशन खूप लेट न करायची आठवण झाली. आणि प्रकाशदाने ते आठवण करून दिली होती मला, पण ते राहिलं परत. आणि अजून एक माझी मैत्रीण होती, तिनेही सांगितली होती, तीही जाणार होती, पण तेही राहिलं परत. पण नेक्स्ट एखाद्या इव्हेंटला नक्कीच मी जाण्याचा प्रयत्न. मेघा मारी विचारतात, जास्त क्राऊडसाठी, जास्त ऑडियन्ससाठी हिंदीमध्ये व्हिडिओ बनवशील का? तू दिवसभर शूट करून संध्याकाळी एडिटिंग करतेस का? तर हिंदी माझं खरंच खूप खराब आहे, त्याच्यामुळे मी नाही बनवायला जात. कारण माझं जे प्युअर मराठी आपण बोलतो ना, तर तसं नाही बोलता येत, हे मी मान्य करते. कारण माझी भाषा म्हणजे जन्मल्यापासून अगदी लग्न होईपर्यंत मी जिथे राहिले ते कोल्हापूरमधलं एक छोटंसं गाव आहे आणि तिथली बेसिक भाषा ही चंदगडी आहे. तुम्ही माझे अगोदरचे व्हिडिओज पाहिला तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते कळेल. आणि त्याच्यानंतर मला खूप ट्रोलसुद्धा करण्यात आलं होतं, तुझी भाषा कशी आहे, तू शुद्ध बोलत जा. तर अशुद्ध अशी भाषा नव्हती माझी, चंदगडी ही भाषा आहे, चंदगडी प्रॉपर. आणि ती अगदी 7 समुद्रापार पोहोचलेली आहे. त्या भाषेचा पुस्तकामध्ये सुद्धा समावेश केलेला आहे. खूप जणांना माहीत नसेल म्हणून ते तसे बोलत असतील. त्यामुळे मराठीचे जर माझीच भाषा म्हणजे तीच भाषा तोंडात रुळल्यामुळे कसं की हिंदी इतकंसं नाही. जर इथेच राहिले असते तर भरपूर अशी लोक हिंदीमध्ये सुद्धा बोलणारे आहेत, त्याच्यामुळे मला हिंदी सुद्धा चांगलं बोलता आलं असतं. कळते हिंदी, बऱ्यापैकी बोलू शकते, पण प्रॉपर हिंदीमध्ये मी असं शूट करू शकणार नाही, त्याच्यामुळे मग मी नाही बनवत व्हिडिओज. आणि हो, संध्याकाळी मी व्हिडिओजचं एडिटिंग करते. सारे प्रश्न असे आहेत यूट्यूबच्या बाबतीत की 4000 तास झालेले आहेत, पुढे काय करायचं, किंवा यूट्यूबवरचं एडिटिंग कसं करायचं. तर जे यूट्यूबच्या बाबतीतले तुम्ही विचारले आहेत ना, तर ते सगळे टेक्निकल जे प्रश्न आहेत, तर ते तुम्ही टेक्निकल योगी किंवा मनोज दे ह्यांचं जे चॅनल आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही त्यांचे व्हिडिओज पाहू शकता. मी सुद्धा ते पाहते आणि त्याच्यामुळेच चॅनलमध्ये म्हणजे एडिटिंग किंवा बाकी सगळ्या गोष्टी मला तिथून कळतात, तर ते पाहू शकता तुम्ही. डेली किती GB नेट लागतो मला हे पण जाणून घ्यायचं आहे. तर वायफाय आहे, त्याच्यामुळे नेटचा इश्यू येत नाही मला आणि अपलोडिंग अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये होऊन जातं. तो इश्यू इथे येत नाही. गावी गेल्यावरच मला प्रॉब्लेम येतो. डेली 3 GB तरी लागतो गावी गेल्यानंतर, त्यामुळे 2 ते 3 कार्ड घेऊन ठेवलेले आहेत. हे कार्ड संपलं की दुसरं कार्ड वापरायचं याच्यासाठी. हा प्रश्न खूप वेगळा वाटला मला. श्रुतिका गावकर विचारतात, यूट्यूब चॅनल स्टार्ट करताना पहिल्यांदा मनात आलेले विचार. पहिल्यांदा एक विचार मनात आलेला की लोक काय म्हणतील. तेव्हा यूट्यूब जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा ब्लॉगिंग चॅनल्स अजिबात इतके नव्हते किंवा कुकिंग चॅनल्स जास्त होते. असं होतं की लोक, कारण सचिनलाही माहीत नव्हतं की मी यूट्यूब चॅनल स्टार्ट करणार आहे, लोक काय म्हणतील असा विचार आला. पण त्याच वेळी असंही झालं की मला स्वतःला काहीतरी करायचं. आता मुलगा लहान आहे, तो 5 वर्षाचा होईपर्यंत आपण ठरवले की जॉब करायचं नाही, पण तोपर्यंत काय करूयात बसून घरात दिवसभर. मग त्याच्यामुळे म्हटलं की ठीक आहे, कोण काय म्हणते ते म्हणू देत, आपण आपल्या चांगल्यासाठी करतोय, कुठलं इलिगल काम करत नाही. आणि घरचे सपोर्टिव्ह असतील तर मग लोकांची कशाला भीती. म्हणून मग जेव्हा घरच्यांना समजलं
त्याच्यानंतर कोणीही काही नाही बोललं. म्हटलं तुला का आवड आहे ना, तुला करायचं आहे ना तर तू कर. सचिनचं जरी आधी होतं तुला करायचं आहे ना तर तू कर. त्यामुळे असं काही वेगळं हे नाही झालं. हाही प्रश्न चांगला आहे. सोनम साळुंके, बाबा सचिन दादा आणि तुझ्यामध्ये काही मतभेद होतात का, आणि होत असतील तर तो मुद्दा सोडून देता की शेवटी एकमत होते. पहिली गोष्ट, मतभेद हे प्रत्येक फॅमिलीमध्ये होतात. आणि जेव्हा आम्ही असं बसतो एखादी गोष्ट डिस्कस करायला की काय करायचे काय, तर सगळ्यात आधी आमच्या घरात हे आहे की सचिन, बाबा आणि मी तिघंही एकमेकांची मते घेतो. त्यात प्लस गावच्या घराचे किंवा अजूनही काही असेल तर जर फॅमिली सोडून अजून मोठं काहीतरी असेल तर ताईंनाही सांगतो आमच्या. आणि सगळ्यांचा विचार घेतो. असं नाही की एखाद्याच्या विचारावरच ठाम. सगळ्यांचा मतं ऐकल्यानंतर जे म्हणजे एखाद्या घरासाठी जर विचार करायचा असेल तर सगळ्यांची मतं घेणं. त्याच्यानंतर मग आपल्याला कळते की आपल्या घरासाठी आपण विचार करतोय तर काय योग्य आहे. समजा जर ते माझ्या बाबतीत एकटीच्या बाबतीतलं असेल की मला एखादी वस्तू घ्यायची आहे आणि कोणी म्हटलं की हे नको घेऊस, सचिन जर म्हटले की नाही हे नको घेऊस, तर मी का म्हणून विचारते. मग त्यांचे जे मुद्दे पटले तर मग ठीक आहे म्हणून सांगते मी सरळ. सध्या बाबांचंही गावच्या घराचं जे आमचं सुरू होतं सगळं की हे करायचं. मला खूप साऱ्या गोष्टी करायच्या होत्या गावच्या घरामध्ये, म्हणजे पूर्णच रिनोव्हेशन करायचं होतं. मग तेव्हा बाबा पण बोलले की आपण सारखं नाही जाऊन राहणार धनश्री, आणि वर्षातून एकदा आपण जातोय आणि उगाच कशाला खर्च एवढा करायचा, थोडंसंच काहीतरी करू. मग तेही त्यांचं पटलं. त्यामुळे एकमेकांचे विचार करून आम्ही घेतो. एकट्याचाच निर्णय दुसऱ्यांच्यावरती आम्ही थोपवत नाही. वर्षा कांबळे विचारतात, धनश्री ताई मला सांग, मन कधीतरी चलबिचल होते, काही करायची इच्छा नाही होत, अस्वस्थ वाटते, मग तेव्हा काय करायचं कळतच नाही, प्लीज रिप्लाय दे. हे खूप जणींच्या बाबतीत घडतं. आपलं लेडीजचं शरीर म्हणजे स्त्रियांचं शरीर ना हॉर्मोनल चेंजेसमुळे, मी नेहमी हॉर्मोनल चेंजेस बोलते कारण का सांगू, त्याच्यामुळेच आपले मूड स्विंग्स होतात आणि खूप सारे विचार येतात. अगदी अमावस्या पौर्णिमेला पण खूप जणींना त्रास होत असेल जर मी चुकीची नसेल तर, कारण मलाही तसं होतं. ते काय असं हे नव्हे की, पण त्या काळामध्ये ना निगेटिव्ह एनर्जी जास्त कार्यरत असते. म्हणजे जिथे आपली पॉझिटिव्ह एनर्जी कमी पडते तेव्हा हा त्रास होतो. आपल्याला वाटतं, मलाही वाटतं कधी कधी की काहीच करू नये, गप झोपून राहावं. कधी कधी अचानक असं रडायला होतं. कधी कधी असं वाटतं की म्हणजे माझंच आयुष्य खराब आहे. कधी कधी असं वाटतं की मी माझ्या मनासारखंच काही घडलेलं नाही. कधी कधी असे खूप सारे विचार येतात जे की नॉर्मल आहे. अशा वेळी सगळ्यात बेस्ट तुम्हाला सांगू, एक तासाची झोप घ्या, नाहीतर दुसरं नामस्मरण करा. ह्यापेक्षा दुसरा बेस्ट उपाय नाही. आणि पॉसिबल असेल तर जिथं हिरवी झाडं असतील ना, अशा रस्त्यावरती हिरव्या झाडांच्याकडे बघत चाला. पार्क असेल तर पार्कमध्ये जाऊन हिरव्या झाडांच्याकडे बघत जा. झाडं जी असतात ना ते निगेटिव्ह एनर्जी शोषून घेतात. मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही करू शकता, ज्याच्यामुळे स्वतःची सकारात्मकता वाढवलं तर अशा गोष्टींची डील व्हायला खूप मदत होते. ताई, गुरुवारी पूजेच्या वेळेस उंबऱ्यात दिवे लावले होते, तर ते कुठून घेतलेस? जर तुम्ही माझे व्लॉग्स पाहत असाल तर मला मी ज्या ब्रँडशी कनेक्ट आहे, पर्पल हा एक ब्रँड आहे, तर पर्पलचे जे एक एक्झिक्युटिव्ह होते तर त्यांनी मला गिफ्ट केले होते दिवे. त्यानंतर एक टोकरी आहे, अशा खूप साऱ्या गोष्टी, तर त्यातले ते दिवे आहेत पितळेचे. फायनान्शियल फ्रीडम बद्दल तू काय बोलशील? प्रत्येक लेडी फायनान्शियल इंडिपेंडंट होण्यासाठी काय केलं पाहिजे? तुझा अनुभव सांग. तू इंडिपेंडंट झाल्यानंतर तुझं फॅमिलीचं आणि सोसायटीचं तुझ्याकडून बघण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू कसा चेंज झाला ते सांग. हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे मेघा यांनी. तर मेघा, फायनान्शियल फ्रीडमबद्दल तू काय बोलशील? मी खरंच सांगू की आधी इतकीशी गरज आपल्या स्त्रियांना वाटत नव्हती, कारण का गरजा कमी होत्या आणि त्याच्यानंतर महागाई कमी होती आणि आपला नवरा जेवढं कमवून आणायचं त्याच्यामध्ये आपलं घर चालायचं आणि आपणही समाधानी होतो. पण आता कसं झाले, स्पर्धेचे युग आहे, महागाई वाढलेली आहे, गरजा वाढलेल्या आहेत, शिक्षण महागलं आहे, बाकी सगळ्या गोष्टी. मग अशा वेळी आपल्याला वाटतं की निदान आपला बोजा किंवा आपल्या गरजांसाठी जे पैसे लागतात ते तरी दुसऱ्यांकडून मागून येत. आता जरी आपण लग्न करून घरी आलो तरी वेगवेगळे इंडिव्हिज्युअल आहेत. मुलगा जरी कमावणारा चांगला असेल तर त्यालाही जबाबदारी आहेत, घरची जबाबदारी, कोणी आजारी पडले, ह्या सगळ्या गोष्टी. मग अशा वेळी वाटतं की फायनान्शियल इंडिपेंडंट राहणं खूप महत्त्वाचं आहे. छोटा व्यवसाय असू द्या. तर सगळेच जण बोलतात की हा ब्लॉगिंग, तर ब्लॉगिंग यूट्यूब सगळ्यांना सोपा इझी मार्क वाटतो, पण इतका नाही. यामध्ये जर अपयश आलं तर डिप्रेशन सुद्धा येऊ शकतं. असे खूप साऱ्या गोष्टी मी बघितलेल्या आहेत. शिवण क्लास, ट्रेडिंग, ट्युशन्स, त्याच्यानंतर छोटे छोटे जॉब्स जे तुम्हाला म्हणजे घरी बसून सुद्धा तुम्ही करू शकता. असे खूप सारे जॉब्स आहेत. खूप जणी विचारते की घरी बसून करता येतील असे जॉब सांग. अशा वेळी मी सांगेन की मी ते क्वालिफिकेशन माझ्याकडे नाही आहे की मी घरी बसून कोणते जॉब करता येतील हे सांगू शकते. आता माझ्या पोस्टवरती सुद्धा अशा काही कमेंट्स आहेत की ट्रेडिंगचं तुम्ही करा, स्वतःची कॉन्टॅक्ट कोणी येऊन दिले, तर त्याला मी जबाबदार नाही की तिथे जर तुमची फसवणूक झाली तर, कारण मी कोणत्याही गोष्टी इथे प्रमोट केलेल्या नाही आहेत. अजमेरा फॅशनबद्दल पण मी सांगितलेलं आहे की घरी बसून तुम्ही
क्लोदिंगचा व्यवसाय करू शकता. आता खूप माझ्या ओळखीच्या लेडीज आहेत ज्या माझ्याकडे स्वतः त्यांचं रांगोळीचे साचे पाठवतात, ज्या बिझनेस करतात, ब्लाऊजचं कलेक्शन, साड्यांचं कलेक्शन, ज्वेलरीचं कलेक्शन पाठवतात. हे घर बसल्या करता येणारेच व्यवसाय आणि ह्याला आता खूप मागणी आहे. तुम्ही स्वतःचे इन्स्टा पेज काढून त्यावरती अशा इन्फ्लुएन्सरला पाठवून तुम्ही सेल करू शकता, चांगलं मार्जिन मिळू शकतं तुम्हाला, कपड्यांचे व्यवसाय करू शकता. सो शक्यतो इंडिपेंडंट होणं गरजेचं. थोडे का होईना महिन्याला 5,000 जरी मिळाले आपले, म्हणजे आपल्यासाठी खर्च करता येणार तर बेस्ट ठरतं. तो एक आनंद वेगळा असतो. इंडिपेंडंट झाल्यानंतर फॅमिलीचा आणि सोसायटीचा बघण्याचा दृष्टिकोन खूप बदलला आणि तो बदलतोच आणि तो बदलायला सुद्धा हवा. कारण कितीही झालं, तुम्ही कितीही चांगली गृहिणी असाल तरी आपल्या समाजात असं आहे ना की गृहिणी म्हणजे तिला काहीच येत नाही असं आहे. म्हणजे 24/7 काय घरात बसून तुम्ही काय करता, पण तो खूप मोठा जॉब आहे आणि मला वाटतं हायेस्ट पेडवाला जॉब आहे तो. जोपर्यंत पैसे आपण देत नाही ना तोपर्यंत कळत नाही त्या कामाचं महत्त्व. त्यातली प्रत्येक म्हणजे कपडे धुणाऱ्या बाईला जसं पैसे देतो, भांडी घासणाऱ्या बाईला, लादी पुसणाऱ्या बाईला, स्वयंपाक करणाऱ्या बाईला, तर अशा वेळेचं सगळं रक्कम जमा केलं ना तर जवळजवळ 80-90 हजार रुपये तिलाच द्यावे लागतील. तर हा जॉब खूप फुकटात होतो घरातला. तर अशा वेळी तरी सुद्धा लोक बघत नाहीत. पण जेव्हा तुम्ही निदान एक 10,000 जरी कमवलात ना तरी सुद्धा अरे ती कमवते, ती कामावरती जाते, असा एक दृष्टिकोन तुमच्या बाबतीत बदलतो. जेव्हा तुम्ही कमवता, जेव्हा तुम्ही लोकांसाठी काही म्हणजे फॅमिलीसाठी करता, तेव्हा रिस्पेक्ट सुद्धा वाढतो आणि मेनली तुमची मतं लक्षात घेतली जातात. म्हणजे तुमचं मत काय विचारलं सुद्धा जातं, तुझं मत काय आहे ती किंमत सुद्धा येते. आणि ही एक शोकांतिका म्हणावी लागेल की अजूनही आपल्या समाजात घरी काम करणारी जी बाई आहे किंवा घर सांभाळणारी जी बाई आहे तिच्याकडे बघतात अशा. आणि मला ते फार वाईट वाटतं. मला ॲक्च्युअलमध्ये वाटतं की हायेस्ट सॅलरी पेडवाला जो जॉब आहे, पेड सॅलरी, तर त्याच 24/7 जी घर सांभाळते तिच्यासाठी आहे. तुझी स्वप्न पूर्ण होण्यामागे तुझी मेहनत तर आहेच, पण या व्यतिरिक्त तू अजून काय केलंस? फॉर एक्झाम्पल तू बकेट लिस्ट कशी कुठे बनवलीस, तू कोणती पुस्तकं वाचलीस, तू युनिव्हर्सल लॉला मानतेस का? आता इथं नाव नाही पण युजर असं काहीतरी लिहिलेलं आहे जे आता येतं सध्या. हा प्रश्न खूप छान आहे. माझी मेहनत तर आहेच आणि मेहनतीशिवाय काहीच मिळत नाही. कधी कधी मेहनत केल्यामुळे तुमच्या नशिबात ज्या गोष्टी नसतात त्यासुद्धा तुम्हाला मिळत लागतात. बकेट लिस्ट का बनवलीस? तर तुम्हाला एक सांगू, तुम्हाला माहीतच नाही की तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय मिळवायचं, तर ते युनिव्हर्स तुम्हाला कसं देईल ना. तुम्ही जर मानलात की हां ही गाडी माझ्याकडे हवी आणि ही गाडीमध्ये मी अशी बसणार, ही गाडी घेऊन मी इथे जाणार, ऑब्व्हियसली तुम्ही त्या गाडी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार. नॉर्मल उदाहरण सांगते की मला एक माझं जे घंटन होतं ते मला 5.5 तोळ्याचंच मला करायचं होतं, कारण आईची इच्छा होती. मी छोटंसंच करू म्हणत होते, पण तिची इच्छा होती की असावं एखादा दागिना. मग ते मी विचार करते की हे असं छान करून घेईन, घंटनमध्ये हे असे कलर असतील, वाट्यांचंच घंटन हवं आहे मला, इतकं लांब हवं आहे. आणि ते मी कधी करून घेतलं मला समजलं पण नाही. त्यामुळे युनिव्हर्सल लॉला सुद्धा मानते मी. कारण नेहमीच तुम्हाला मी काय म्हणते, कर्म, तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट पाहिजे म्हणून ठरवता, त्या गोष्टीसाठी प्रयत्न करता, तशाच लहरी युनिव्हर्समध्ये जातात आणि सेम लहरी तुमच्याकडे येतात. ही गोष्ट युनिव्हर्सल आहे म्हणा हवं तर. जेव्हा तुम्ही एखाद्याविषयी वाईट विचार करता, तो वाईट विचार युनिव्हर्सलमध्ये जातो आणि जर समोरच्याची एनर्जी स्ट्रॉंग असेल तर त्याच्याकडे ती एनर्जी अजिबात जाणार नाही तुमची. ती एनर्जी युनिव्हर्समधून परत तुमच्याकडेच येणार आणि तुमचंच वाईट होणार. म्हणतात ना दुसऱ्यांसाठी खड्डा खांदतो आणि स्वतःच जाऊन पडतो, तर ते. त्याच्यामुळे सद्गुरू वामनराव पै सुद्धा म्हणतात की चांगलाच विचार करा, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझं गोड नाव मुखात अखंड राहू दे. हे म्हणा काय बोलतात, कारण ह्या एनर्जी बाहेर जातात आणि सेम तेच अगोदर तुमचं चांगलं होतं. ह्यासाठी युनिव्हर्सल लॉ हा खूप महत्त्वाचा आहे. खूप अजूनही माहीत नसेल लोकांना की हे खरंच वर्क करतं का. तुम्ही योग्य वेने केलात तर ते नक्कीच वर्क करतं. फक्त आणि फक्त तुम्ही कोणतेही निगेटिव्ह थिंकिंग केलं नाही पाहिजे कुठलीही गोष्ट मागणं. तुम्ही जर असं म्हटलं ना, भलेही तुमच्याकडे आता स्वतःचं घर नसेल आणि तुम्ही म्हणणार की माझ्याकडे गाडी असणार, माझ्याकडे घर असणार, असं जर म्हटलं आणि म्हणणार नाही हे कसं असू शकेल, माझ्याकडे एवढी सॅलरी नाही आहे, मग तो निगेटिव्ह थिंकिंग झालंच. म्हणायचं की माझं असणार आणि मी ते घेणार, त्यासाठी तुमचे प्रयत्न आपोआप जास्त होऊ लागतात मोठे. तुम्हाला चांगल्या सॅलरीचा जॉब होऊ शकतो, इवन अचानक कोणती लॉटरीही लागू शकेल, सांगू शकत नाही आपण. पण फक्त नशिबाच्या भरोशावरती यावेळी बसायचं नाही. जेव्हा आपण हा थॉट प्रोसेस आपण चेंज करतो त्याच वेळेला आपण आपले प्रयत्न सुद्धा तसेच ठेवले पाहिजेत. प्रयत्नाला पर्याय नाही, कष्ट करण्याला पर्याय नाही.
असेल हरी तर देईल खाटल्यावर ही म्हण फक्त आहे, ते प्रत्यक्षात होत नाही. त्याच्यासाठी तुमचे विचार आणि तुमचे हात नेहमी चालत राहिले पाहिजेत. प्रियाज कॉर्नर अँड लाईफस्टाईल. हाय ताई, तुम्ही माझ्या कोणत्याच मेलचा रिप्लाय देत नाही. फक्त तुम्ही जे ऑलरेडी यूट्यूबवर फेमस आहेत त्यांना भेटायला जाता. काही टिप्स द्या ना, आम्ही सगळे ब्लॉग बघतो आणि तुम्हाला लाईक पण करतो. हा गैरसमज खूप मोठा आहे खूप लोकांचा, की मी फक्त फेमस यूट्यूबरनंच भेटते किंवा जे लोक अगोदरपासूनच माझी कमेंट्स मला करतात तर त्यांनाच मी रिप्लाय करते. तर असं कधीही नसतं. तुम्ही माझे खूप सारे व्लॉग्स बघाल तर सगळ्या कमेंट्सना मी रिप्लाय दिलेला आहे. खूप जणांना वाटतं की हिला खूप ॲटिट्यूड आहे. तर मी स्वतःबद्दल कौतुक करेन येतं की माझ्या एवढी डाऊन टू अर्थ पर्सन मी स्वतः म्हणजे कुणालाच पाहिलेलं नाही आहे. मी कधीही कुणाला असं हेच नाही की ॲटिट्यूड दाखवणं. आता वाटत असेल एकेकांच्या चेहऱ्यावरून वाटू शकतं की ॲटिट्यूड आहे आणि एकेकांच्या चेहऱ्यावरून खूप साधे भोळेपणा वाटतो, पण आतून माणसांची बुद्धी खूप खराब असते. हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. मी स्वतःचं कौतुक करणार आहे इथं. कारण का सांगू, मेलला रिप्लाय वगैरे देत नाही. तर तुम्ही ज्यांना मी रिप्लाय दिलेले आहेत किंवा ज्यांना क्विक रिप्लाय जातात तर त्यावेळी ती गोष्ट तशी घडते. कारण कधी कधी काय होतं, मेल बॉक्स इतका फुल्ल होतो की कधी कधी काही मेल्स जे असतात ते दिसणार सुद्धा नाहीत मला. आणि मी तुम्हाला जसं म्हटलं की वन मॅन आर्मी झाली माझी, एकटीच टीम सांभाळते माझी. मला असं भरोशातला कोणी माणूस नाही आहे माझ्याकडे की मी जी माझ्या बाकीच्या सगळ्या गोष्टी हँडल करेल. आणि त्याच्यावेळी मग मी मेल्स वगैरे जाते, मग आपोआपच मला दिसणार नाही, स्पॅममध्ये जाऊन पोचणार आणि खरंच इतका वेळ मिळत नाही की ते बघू शकेल. आणि मी तर तुम्हाला शुभेच्छा देईन की तुम्हाला सुद्धा अशी कामं मिळत की तुम्हाला सुद्धा माझी कंडिशन कळेल की नेमकं काय होतं, काय प्रोसेस होते. जसं काही यूट्यूबर्स रिप्लाय देत नाहीत, तर मी बऱ्यापैकी जेवढं जमेल तेवढं सगळ्यांना रिप्लाय देण्याचा प्रयत्न करते. आणि प्रत्येकजण सगळ्यात आधी स्वतःच्या कामाला प्रायोरिटीज देतो, कारण कमवणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी पाहतो. आणि यामध्ये मी माझ्या सबस्क्रायबर्सना, आपल्या हाऊस क्वीन फॅमिली मेंबर्सना खूप प्रायोरिटीवर ठेवलेलं आहे. म्हणून मी जेवढं जमेल तेवढं कमेंट्सना रिप्लाय द्यायचा प्रयत्न करते. भले इंस्टाग्रामच्या कमेंट्सना मी लाईक करते असेल, पण यूट्यूबच्या कमेंट्सना मी पूर्ण रिप्लाय द्यायचा. सगळ्या कमेंट्स तर वाचते आणि ज्यावेळी रिप्लाय देता येत नाही किंवा कोणत्याही कामात असेल, ट्रॅव्हलिंगमध्ये जरी असेल किंवा एखादं अजून दुसरं काम करत असेल, तर ते करत मी निदान लाईक तरी करते की बघू लोकांनी काय कमेंट केलं आहेत किंवा त्यांना अजून माझं कुठलं काम आवडते. सो असं काहीच नाही की फेमस यूट्यूबरला भेटायला जाते. आत्ता माझे ते सगळे फ्रेंड्स बनलेले आहेत आणि असं वाटतं की भेटावं तर भेटते. असं काही नाही की फेमसच आहेत किंवा काही यूट्यूबर असे ज्यांना मी भेटलेले पण मी व्हिडिओज केलेले नाहीत त्यांच्यासोबत. कारण का काही जणांना असं वाटेल की हा ही फेमस आहेत किंवा हिच्याकडून काही जण जेव्हा मी भेटतो, नुकतंच मी मेघांजलीला भेटले तेव्हा खूप जणींना असं वाटलं की व्ह्यूजसाठी हे लोक एकमेकांना भेटतात. तर तसं काहीही नसतं ना. दोघींचेही व्ह्यूज आमचे सारखेच आहेत आणि कुणाचे व्ह्यूज कुणाला भेटल्यामुळे कधीही वाढत नाहीत. तर त्यांच्या कॉन्टेंटवर ते डिपेंड असतं. तिचे चांगले जातील, माझे चांगले जातील, पण त्यामध्ये मैत्री खराब होऊ शकते. म्हणून आम्ही कधीही जास्त व्हिडिओ बनवतो. सोनाली प्रांजल शिंदे ज्यांचे ब्लॉग्स तुम्ही बघतात, तर तिच्याशी पण मी 2-3 वेळा भेटलेली आहे, पण आम्ही कधीही व्हिडिओ केलेले नाहीत कारण ह्याच कारणामुळे. पण ह्यावेळी बनवणार आहोत. आता गेल्यानंतर तिच्या घरी गेल्यानंतर मी बनवणार तर आहेच. त्यामुळे असं काहीही नाही. आणि भेटायची इच्छा तर मी मीटअपला जेव्हा आपण भेटतो तेव्हा ह्या सगळ्या इच्छा कंप्लीट होतात. मीटअपला मोस्टली जेव्हा यूट्यूबर्स येतात ते आम्ही कुणालाही अजूनही म्हटलेलं नाही की माझ्यासोबत व्हिडिओ करू नका, नाही तुम्ही व्हिडिओ घ्यायचं नाही असं म्हटलं नाही. तर कोल्हापूरला मीटअप झाला तेव्हाही यूट्यूबर्स आलेले जे होते, तर मी कुणाला काही बोलले नाही, प्रत्येकाच्या व्हिडिओमध्ये गेले. सो प्लीज असाही काही गैरसमज ठेवू नका. नवीन ब्लॉगर्सना आजपर्यंत तू खूप हेल्प केलीस, पुढे पण प्रमोशनसाठी हेल्प करशील का? मी जसं म्हटलेलं आहे माझ्या 100K नंतरही मी हेल्प केले, 200K नंतरही हेल्प केले, 300K नंतरही हेल्प करणार आणि करत तर जाणार. कारण माझ्या वेळी तिथे कोणीही नव्हतं. मी खूप मोठे यूट्यूबर्सना टाकले होते मेसेजेस वगैरे. मला क्रिश महाडिक यांनीच फक्त एकट्याने शाउटआउट दिलेला, पण त्यांच्याकडे जेव्हा मी हा एक गैरसमज मी दूर करते. कारण खूपदा मी असं ऐकलं की तुला त्यांनी हेल्प केली म्हणून तुझं चॅनल ग्रो झालं. तर हा आपला शेवटचा प्रश्नाचं उत्तर असेल. जसं मी म्हटलं की कुणामुळे कुणीही मोठं होत नाही किंवा कुणामुळे कुणीही छोटं होत नाही, पण मदत नक्कीच होते. तर क्रिशने जेव्हा शाउटआउट अरेंज केला होता तर त्यावेळी माझे सबस्क्रायबर नुकतेच 4-4.5 हजार होते त्यावेळी. आणि मला माझ्याच फॅमिली मेंबर्समध्ये म्हणजे नयनचे मिस्टर त्यांनी मला मेसेज टाकला होता की काय तुम्ही ट्राय नाही करत आहे, कारण त्यांनी क्रिशचे ब्लॉग बघत होते. मी क्रिशचे ब्लॉग तेव्हा बघत नव्हते. क्रिशचे नुकतेच तेव्हा 100K कंप्लीट झाले होते. मग त्यांनी सांगितले की तो शाउटआउट देणार आहे आणि तुम्ही व्हिडिओ पाठवा. मग मी झटकन 15 सेकंडचा त्यांनी व्हिडिओ मागितले होते, कारण मलाही शाउटआउटची गरज होतीच तेव्हा. 15 सेकंडचा व्हिडिओ झटकन मी केला आणि त्यांना पाठवला मेल थ्रू. मग त्यांनी तो जो व्हिडिओ आहे
समजा मी ह्या महिन्याच्या 5 तारखेला जर तो व्हिडिओ पाठवला असेल तर त्यांनी तो नेक्स्ट मंथच्या 10 ते 11 तारखेला तो टाकला, म्हणजे जवळजवळ 1 महिन्यानंतर 35 दिवसांनी त्यांनी शाउटआउटचा व्हिडिओ टाकला होता. मग त्या 35 दिवसामध्ये माझं चॅनल जवळजवळ 30,000च्या सबस्क्रायबर्सनी वाढलं, म्हणजे 33,000 सबस्क्रायबर झाले. मी जेव्हा त्यांना भेटले इथे, जेव्हा त्यांनी मीटअप अरेंज केला होता मुंबईमध्ये, मी जेव्हा त्यांना भेटले तेव्हा माझे सबस्क्रायबर 33,000 की 35,000 दरम्यान होते. आणि मी ते माझ्या व्हिडिओमध्ये सुद्धा आहे, मी त्यांना बोललेली आहे. म्हणजे ऑलरेडी मी कॉन्टेंट असा टाकत होते की ज्याच्यामुळे माझा सबस्क्रायबर काउंट वाढत होता. क्रिशच्या व्हिडिओमध्ये दिसल्यानंतर आता क्रिशचा ऑडियन्स जो आहे तो यूथ आहे जास्त करून, म्हणजे कॉलेजची मुलं मुली, आणि माझा ऑडियन्स जो आहे तो आपल्या गृहिणी आहेत. मग क्रिशच्या शाउटआउटमुळे मला बऱ्यापैकी मुली ज्या आहेत, आता मोस्टली मुलीच कमेंट करतात, तर त्यांचा एक बऱ्यापैकी हे मिळालं, मला अटेन्शन मिळालं आणि अजून मला ग्रो व्हायला मदत झाली. तर मग मी खरंच सांगते की माझं क्रेडिट मी डिरेक्टली असं देणार नाही की ह्यांच्यामुळेच झालं, पण मदत मला नक्कीच झाली. कारण 35,000चा टप्पा, इनिशियल लेवल जी असते एका यूट्यूबरची, निदान 10,000 क्रॉस करणं, तीही खूप मेहनतीचं काम आहे ते, एक सबस्क्रायबर गोळा करणं. त्यामुळे मी 1-2 वेळा म्हटलेलं आहे की मी कुणाला क्रेडिट देणार नाही या गोष्टींचं. पण मी असंही नाही म्हटलं की फक्त आणि फक्त मला क्रिशमुळेच थोडंसं अजून स्कोप मिळाला, बाकी कोणीही मला हेल्प केली नव्हती शाउटआउट देण्यासाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी. आणि हां, तो अजूनही मी त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. किंवा अशा गोष्टी खूप जणांना असं वाटतं. एक व्हिडिओ पण त्याच्यावरती आला होता की किट्टू दामुळे झाल्या धनश्री पवार फेमस, मग त्यांनाही कमेंटमध्ये टाकलेलं मी. कारण कुणालाही वाईट वाटतं की आपण मेहनत करतो आणि आपल्या मेहनतीचं क्रेडिट लोक दुसऱ्यांना देतात. पण मी इथे कधीही म्हटलेलं नाही की क्रिशमुळे मला फायदा झालेला नाही. त्याच्यामुळे मी अजून लोकांच्यापर्यंत मात्र पोहोचलेच. पण डिरेक्टली मी म्हणजे 1,000 सबस्क्रायबर होते आणि डिरेक्टली मला 40-50 हजाराचा ऑडियन्स मिळाला असं नाही झालं. मग त्याच्यासाठी 35-36 हजार माझे सबस्क्रायबर झाले होते आणि त्याच्यानंतर मला शाउटआउट मिळालं आणि त्याच्यानंतर मला 3 ते 4 हजार अजून सबस्क्रायबर मिळाले होते. त्याच्यानंतर मला चांगलं आठवतं, मी सगळे काउंट लक्षात ठेवले होते. त्यामुळे फक्त आणि फक्त क्रिशची मदत झाली होती मला त्यावेळी. आणि ही एक गोष्ट खूपदा म्हणजे मी ऐकलेली आहे आणि कमेंटमध्ये सुद्धा मला आलं होतं. तर त्याच्यासाठी मगाशी मी म्हटलं हा शेवटचा प्रश्न, पण आता हा शेवटचा आपला प्रश्न असेल. आपण कोणत्या मुलासोबत प्रेम करत असताना जर तो मुलगा लग्नाला टाळाटाळ करत असेल किंवा नकार देत असेल तर त्यांनी हो म्हणावं म्हणून काय करावे, यावर सिस्टर रिप्लाय द्या. जर तो मुलगा तुमच्याशी लग्न करायला टाळाटाळ करत असेल तर तो खरंच तुमच्यासाठी योग्य नाही असं मला वाटतं. कारण जर तुमच्या प्रेमात असेल, तुम्हाला मनातून तो हवा असं, म्हणजे तुम्ही त्याच्या लाईफमध्ये जावं असं त्याला वाटत असेल तर तो कधीच टाळाटाळ करणार नाही. आणि त्याचा होकार मिळवण्यासाठी आपण आपला स्वाभिमान का गहाण ठेवावा. आपल्यावरती जो प्रेम करेल असा मुलगा आपल्याला मिळेलच ना. जर तो आपल्यावरती प्रेमच करत नाही आणि आपणच जबरदस्तीने त्याच्याशी लग्न करू इच्छित असाल आणि जरी होकार जरी मिळवला जबरदस्तीनं, तर ते लग्न चांगलं टिकणारच नाही ना, ते रिलेशन चांगलं टिकेल. त्यापेक्षा आपण शांत राहणं, मला तर वाटतं की कुणावरती जबरदस्ती करून आपलं मत किंवा आपलं लाईफ त्याच्यावरती थोपवण्यापेक्षा आपण वॉकआउट झालेलं केव्हाही बेटर. आपले म्हणजे कुठेतरी स्वतःचं स्वाभिमान गहाण ठेवल्यासारखं वाटतं. म्हणजे मला ही गोष्ट पाहिजेच, मला तुम्ही पाहिजेत ॲट एनी कॉस्ट. मग तिथे आपला स्वाभिमान गहाण ठेवला तरी चालेल. तर माझ्यासाठी तरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्वतःचा स्वाभिमान आहे. मी तो कुणासाठी कधीही गहाण ठेवणार नाही. हेही मी सल्ला तुला देईन की जर असं कोणी असेल, जर तो टाळाटाळ करत असेल, पहिले तर तो महामूर्ख असेल. जर तू इतकी प्रेम करणारी त्याच्यावरती आहेस आणि तू त्याच्यानंतर जर तो टाळाटाळ करतो तर तो महामूर्ख मुलगा आहे. आणि त्याच्यानंतर जर तुला माहीत आहे की तो टाळाटाळ करतोय, लग्नाला नकार देतोय आणि तरी तू त्याच्या मागे जातेस, तर मी तुला सांगेन तू तुझा स्वाभिमान कुठेतरी त्याच्यासाठी गहाण ठेवतेस. कोणासाठी गहाण ठेवावा स्वाभिमान? जर तो समोरचा माणूस आपल्यावरती प्रेम करतोय आणि काहीतरी गोष्ट त्याच्यासाठी आपल्याला करायची आहे, थोडासा आपला स्वाभिमान बाजूला ठेवून, तर तिथे ठेवा. जो माणूसच आपल्यावरती प्रेम करत नाही आहे, आपल्या भावनांची त्याला कदर नाही आहे, आपण त्याच्यावरती प्रेम करतोय आणि आता तो नाही बोलतोय लग्नासाठी, तर मग तिथे मला वाटत नाही वर्थित आहे त्या गोष्टी. हे माझं स्वतःचं पर्सनल मत आहे. या माझ्या व्हिडिओमध्ये मी जी काही मतं मांडलेली आहेत ती माझी स्वतःची वैयक्तिक मतं आहेत. याच्याशी कुणाचा संबंध आला किंवा कुणाला अशी ती स्वतःवरती वाटली तर तो निव्वळ योगायोग समजावा, ही नम्र विनंती. अजूनही काही प्रश्न आहेत, पण हा व्हिडिओ सुद्धा खूप मोठा झालेला आहे.
संपूर्ण जर पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद. आणि तिसरा पार्टही घेऊन यावा लागेल, कारण सगळेच प्रश्न एवढे मोठे मोठे आहेत ना की उत्तरं द्यावीशीच वाटतात. सो एक ब्लॉग आणि एक प्रश्नोत्तरांचा व्हिडिओ असेल, म्हणजे तुम्हालाही बोर होणार नाही की कंटिन्युअसली. ज्यांना ब्लॉग्स खूप आवडतात त्यांच्यासाठी प्रॉब्लेम नको. ओके, चला तर मग आजचा जो हा प्रश्नोत्तरांचा पार्ट आहे इथेच थांबवते आणि नेक्स्ट पार्टमध्ये भेटूच. आणि उद्या ब्लॉग आपला येईल, पाहायला विसरू नका. थँक्यू अँड बाय.